स्पा सेंटरमध्ये जाऊन मालिश करून आल्यानंतर जे घडलं त्याने पायाखालची जमीन सरकली। स्पा सेंटरमध्ये जाऊन मालिश करून घेणे एका बँक कर्मचाऱ्याला खूप महाग पडलंय। त्यानं जो विचार केला नव्हता ते त्याच्या सोबत घडलं। एका बँक कर्मचाऱ्याला स्पा सेंटरमध्ये जाऊन मालिश करून घेणं खूप महाग पडलंय। तो मालिश करून घेण्यासाठी या स्पा सेंटरमध्ये गेला होता, पण इथे आपल्यासोबत काय होणार याची त्याला अजिबात कल्पना नव्हती। मालिश करून जसा तो घरी आला त्याला एक फोन आला। स्पा सेंटरच्या संचालिकेचा हा फोन होता। समोरून सांगितलं, आम्ही तुमचा असलेली व्हिडिओ बनवला आहे। हा व्हिडिओ व्हायरल होऊ नये अशी तुमची इच्छा असेल तर आम्ही सांगू ते ऐकावं लागेल। उत्तर प्रदेशच्या मेरठमधील हे प्रकरण आहे। समोरच्या महिलेचं म्हणणं ऐकून बँक कर्मचाऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली। लोक लज्जास्पद व गुपचूपपणे ते सांगितलं ते ऐकलं। स्पा संचालिकेने ब्लॅकमेल करून त्याच्याकडून वसुली सुरू केली। 3 लाख रुपये त्याने दिले। त्यानंतरही ब्लॅकमेलिंगचा हा सिलसिला थांबला नाही। ती महिला बँक कर्मचाऱ्याकडे आणखी पैसे मागत होती। अखेर कंटाळलेल्या त्या बँक कर्मचाऱ्याने पोलिसांची मदत घेतली। व्हिडिओ कसा बनवला? मी स्पा सेंटरमध्ये मसाज करून घेण्यासाठी गेलो होतो। त्यावेळी कपडे चेंज करताना सिक्रेट कॅमेऱ्याने व्हिडिओ बनवला। त्यानंतर ब्लॅकमेलिंगचा सिलसिला सुरू झाला, असं बँक कर्मचाऱ्याने सांगितलं। मी त्या महिलेला 3 लाख रुपये दिले होते, मात्र तरीही तिची पैशाची मागणी थांबत नव्हती। तिने 5 लाख रुपये मागितले होते, असं तो म्हणाला। पोलिसांनी काय सांगितलं? स्पा सेंटरची संचालिका फोनवरून खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात पाठवण्याची, जीव मारण्याची धमकी देत होती, असं पीडित व्यक्तीने सांगितलं। एसएसपी डॉक्टर विपिन ताडा म्हणाले की शहरात विना परवाना अनेक स्पा सेंटर सुरू आहे। स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेट चालवण्याचाही आरोप झाला आहे। प्रकरणाची चौकशी सुरू आहे। तथ्याच्या आधारावर कारवाई केली जाईल। किती लाखाची मागणी केली? मी त्यांच्या टॉर्चरने हैराण झालेलो। रोज मला एक धमक्या मिळत होत्या। माझ्याकडे पैसे उरले नव्हते। ते माझ्याकडून 5 लाख रुपयाची मागणी करत होते। माझे 3 लाख रुपये मला परत मिळवून देण्यासाठी पोलिसांनी माझी मदत करावी, असं बँक कर्मचाऱ्याने सांगितलं। म्हणून अशा स्पा सेंटरपासून प्रत्येक नागरिकाने सतर्क राहावे, नाहीतर आपणही अशा प्रकारे फसवले जाऊ शकतो। धन्यवाद।